अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे अनंत चतुर्दशी, एक महत्त्वाची तिथी आहे उद्या भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी। त्यासाठी महिलांनी आवर्जून हे काम उद्या नक्की करा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील, चिरकाल लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल। तर लक्ष्मी प्राप्तीचे कोणकोणते उपाय उद्या करायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, हे जे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत आपण हे दर पौर्णिमेला करत असतो, शुक्रवारी करत असतो, म्हणजे योग्य मुहूर्तावर आपण हे उपाय करत असतो। त्यासाठी उद्याचा सुद्धा जो काही मुहूर्त आहे किंवा वेळ आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि वर्षातून फक्त एकदाच ही संधी येत असते। तर कोणकोणते कामं आहेत ते तर काय करायचं आहे, तर बघा ही जे काही मुहूर्त आहे हा वर्षातून एकदाच येत असतो आणि हा सर्वांनी ह्या काळामध्ये सेवा करायची आहे, जास्तीत जास्त उपाय करायचे आहे लक्ष्मी प्राप्तीचे। आणि घरातली कुल स्त्री जर लक्ष्मीचं आवाहन करत असेल, तर घरातली महिला जर लक्ष्मीचं आवाहन करत असेल, लक्ष्मीचं स्वागत करत असेल, तर माता लक्ष्मी सुद्धा आनंदाने आणि तिच्या सहखुशीने ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्याच्यामुळे घरातल्या कुल स्त्रीने हे उपाय केले तर त्याचा प्रभाव आपल्या घरावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो। तर काय करायचं आहे बघा, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं, आपण स्वतः अगोदर सुशुभूत व्हायचं। त्याच्यानंतर आपला जो काही मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा, गोमूत्र, खडा मीठ, हळद टाकून। त्याच्यानंतर उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा। माता लक्ष्मी ही आपल्या घरात मध्ये मेन दरवाजातूनच येत असते, त्यासाठी आपला दरवाजा, आपलं अंगण हे स्वच्छ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी खूप त्याचा प्रभाव, त्याचा इफेक्ट आपल्या खूप प्रमाणात पडत असतो। तर अंगण स्वच्छ करायचं, दरवाजा स्वच्छ करायचा, उंबरठा स्वच्छ करायचा, कारण घराची कळा ही अंगणच सांगत असतं। माता लक्ष्मी आपल्या अंगण बघूनच आपल्या घरात प्रवेश करत असते किंवा अंगण बघूनच आपल्या घरात येत नाही। तुमचं जितकं अंगण स्वच्छ असेल, तितका दरवाजा स्वच्छ असेल, तितका माता लक्ष्मी आकर्षित आपल्या घराकडे होत असते। त्यासाठी काय करायचं आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन उद्या सकाळी करायचं आहे। उंबरठ्याची पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे। त्याच्यानंतर आपलं देवघर, देवपूजा करायची। माता लक्ष्मीचं जे मूर्ती असेल तर माता लक्ष्मीचा पंचोपचार अभिषेक करा, कुंकुमार्चन तिच्यावर करा। मूर्ती नसेल तर श्रीयंत्र आहे, श्रीयंत्राचा अभिषेक करा। श्री सूक्त म्हणून किंवा महालक्ष्मी माताचा 108 नाव घेऊन कुंकुमार्चन करा। श्रीयंत्र आता चक्रराज यंत्र पण बऱ्याचशा जणांकडे आहे, त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करा। त्याच्यानंतर कारण ही माता लक्ष्मीचा अभिषेक आपण करतो कुंकवाने आणि तो तिला अतिशय प्रिय आहे, तिला खूप जास्त तो आवडतो, त्याच्यामुळे हे पण नक्की करा। त्याच्यानंतर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सत्यनारायण पूजा तुम्हाला उद्या अनंत चतुर्दशी निमित्त करायचा असेल तर आवर्जून करा। भगवान विष्णूंना 1001 तुळशीपत्र नक्की अर्पण करा, त्यांची 1001 नामावली घेऊन। त्याच्यानंतर कारण भगवान विष्णूंची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे, जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असतेच। त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा त्या दिवशी जास्तीत जास्त करायची आहे, विष्णू सहस्त्रनाम वाचा। त्याच्यानंतर रात्री 12 वाजता बघा, ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि खूप प्रभावी आहे आणि ह्या सेवेनं आपली कितीही कठीण इच्छा असो ही पूर्ण होतेच। तर रात्री 12 वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जर होत असेल तर आवर्जून वाचा। 21 आवर्तन व्यंकटेश स्तोत्राची घ्यायची आहेत, कारण ही भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि त्यांना सगळ्यात आवडणारी सेवा आहे। आणि रात्री 12 वाजता ही सेवा का करायची आहे, तर पृथ्वीवर भगवान विष्णूंचा जो काही प्रभाव आहे तो खूप पटीने असतो, त्याच्यामुळे आणि ते आपल्याला सेवा करते वेळेस आपल्याला ते बघतात, त्याच्यामुळे आपली इच्छा ते लवकर पूर्ण करत असतात। त्याच्यामुळे रात्री 12 वाजताच ही सेवा करायची असते। बरेच जण 3-3 दिवसाचं अनुष्ठान करून पण ही सेवा करतात। बऱ्याचशा जणाला म्हणजे 3 दिवसाच्या आत त्यांचे कामं झालेले आहेत असा अनुभव आलेला आहे। त्याच्यामुळे ही सेवा पण नक्की तुम्हाला जर जमेल होत असेल तर आवर्जून करा। गुरुपुष्यामृत निमित्त वातीची सेवा चालू आहे, ती पण करायची आहे। जर तुम्हाला ह्याच्यातलं काहीच नाही झालं,
कमीत कमी उद्या श्री सूक्ताचं पठण एक वेळेस का होईना तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे. कारण माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे. माता लक्ष्मीची स्तुती त्यांना केलेली खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे ही ज्या काही श्रीसूक्त आहे त्याचं पठण एक वेळेस का होईना तुमच्या घरामध्ये नक्की करा. माता लक्ष्मीच्या जितका होईल तितक्या सेवा करायचा प्रयत्न करा. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. कारण माता लक्ष्मी ही चंचल असते. तिला यायला एकच वाटा असते पण जायला तिला 12 वाटा असतात. विनाकारण होणारा खर्च तुमच्या घरामध्ये कधीच होणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये चिरकाल टिकून राहील. कारण माता लक्ष्मीला चिरकाल टिकून ठेवण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत, खूप जास्त सेवा आपल्याला करावे लागत असतात. कारण ती खूप चंचल आहे, ती एका जागेवर स्थिर राहत नाही. पण आपण हे छोटे छोटे उपाय केले, सेवा जर केल्या तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते. आपल्या घरामध्ये तिला यावंच लागतं आणि तिला राहावंच लागतं. त्याच्यामुळे जितक्या होतील तितक्या सेवा करा आणि उद्याची संधी अजिबात घालवू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.